नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर यांची आवली तू होतीस म्हणून ही कादंबरी. आणि आज ह्या कादंबरीचा 19वा अर्थात भाग शेवटचा. आजची सकाळ नेहमीसारखीच उगवली. जिजाईनं बुवाच्या अंथरुणाकडे बघितलं, रिकामं होतं. बुवा पहाटेसच निघून गेले होते. रामप्रहरी देवाचं नाव घ्यावं म्हणतात, पण जिजाई मनातल्या मनात विठूला 4 शिव्या देऊन उठली. अंथरुण पांघरुणाच्या घड्या घातल्या, अंगणात शेणाचा सडा घातला. सड्याच्या सोनेरी अंगणात पांढऱ्या रांगोळीच्या 4 रेघा ओढल्या. पोरांना उठवलं. आंघोळ करून कोनाड्यातल्या देवाची पूजा केली. पूजेसाठी अंगणातल्या कण्हेरीची गुलाबी रंगाची डेरेदार फुलं आणली. गंगा, आंब्याच्या पानाचं तोरण कर आणि दाराला लाव. आज काय आई? अगं, आज मांडवस म्हणजे गुढीपाडवा. आपल्या घरी गुढी उभारायची आई. कशास? तुझ्या बाबांनी जागोजागी गुढ्या उभारल्यात की, रागानं तणतणत जिजाई म्हणाली. गंगानं आंब्याची पानं आणली, तोरण केलं, दाराला बांधलं. आता हे एक जास्तीचं तोरण कशासाठी गंगे? जिजाईनं विचारलं. मंदिरासाठी. अगं, त्याच्या मंदिराची काळजी तू का करतीयस? तुझे बाबा आहेत ना त्याची काळजी करायला. शिवाय अख्खा गाव जीव टाकतोय त्याच्यासाठी. आई सकाळी सकाळी कटकट नको करू. हो, आहेच मी कटकटी. तुमच्यासाठी एवढी मरमर मरतीये, पण त्याचं तुम्हास काही नाही. आई, अगं शांत हो. कशी शांत हो? त्या दिवशी राजे एवढी संपत्ती, कपडे लत्ते घेऊन आले, परत केले तुझ्या बाबांनी. हरिश्चंद्राचा अवतारच लागून गेले जसं काही. आपण काही राजांकडे हात पसरला नव्हता, त्यांनी दिलं ना. काय हरकत होती घ्यायला? मला ना आई त्यातली मोत्यांची माळ खूप आवडली होती. आणि मला कपडे. माझ्याही म्हणाला. हो रे बाबा, पण दैव देतं आणि कर्म नेतं अशी गत आहे आपली. राजाचं ऐकलं असतं तर जन्माची ददात मिटली असती, पण नाही. काळजीच नाही ना त्यांना. त्यांना काळजी त्या खापर तोंड्याची, लोकांच्या सुखदुःखाची काळजी त्यांना. आणि तो मोक्ष का म्हणतात ना, त्याची काळजी. आई, मोक्ष म्हणजे काय ग? मला पण नीट नाही माहिती, पण मोक्ष म्हणजे म्हणे जन्म मृत्यूतून सुटका. पण गंगे, मला नको हो तो मोक्ष भिक्ष. मज मरण हवं. असलाच तर पुनर्जन्मही हवा. तुमच्यासारखी मुलं हवी. आणि कसाही असला तरी नवरा म्हणून मला माझा बुवाच हवा. हरवल्या नजरेनं बघत जिजाई म्हणाली. आई, अगं एवढं प्रेम करतेस बाबांवर, मग भांडतेस का? माझा तुझ्या बाबांवर राग नाही ग. त्यांच्याशी वैर नाहीच माझं. माझं वैर आहे ते त्यांच्या जगा वेगळ्या तत्वांशी. माझा माणूस सीधा साधा आहे ग. त्यानं फसवलं तुझ्या बाबास. हातातलं तोरण गंगानं खुंटीला टांगलं. जिजाईनं पूर्णावरणाचा स्वयंपाक केला. दुधाची जी साय जमा केली, त्याचं रवी लावून लोणी काढलं, कढवलं. ताज्या तुपाचा वास घरभर पसरला. देवाला निवद दाखवला. पोरांना गरमागरम खायला घातलं. त्यांचं भरलेलं पोट बघून जिजाईचं पोट भरून गेलं. गंगा, हे बाई, ही सगळी आवरावर करशील का? हो, तू जेवून घे. अगं, बुवा जेवायचे. शिदोरी घेऊन जाते त्यांच्यासाठी. बरं गंगा, एक करशील का बाई? बोल ना. निवद करशील का त्याचा? कुणाचा? आता त्याचं नाव घेतल्या बिगर तुला कळत नाही का? विठूचा. मग अगं, आपल्या घराण्याची रीत आहे गंगा. कशाला सोडायची? निवद कर आणि ते तोरणही घेऊन जा. अगं, आता तू चाललीच आहेस ना बाबासाठी शिदोरी घेऊन. तूच घेऊन जा ना निवद आणि तोरण. तोच तर रस्ता आहे. रस्ता तोच असला ना गंगे, तरी मी कशी म्हणून त्याच्या मंदिराकडे बघत नाही. त्यांनी माझ्या जीवनाचा जेवढा तमाशा केला ना, तेवढा पुरे. ना मज त्याच्या मंदिरात जायची इच्छा, न त्याचं जातं टाकलेवानी असलेलं थोबाड पाहायची इच्छा. त्याचा माझा काही संबंध नाही आणि नातं तर नाहीच नाही. आता त्यास कोणी मायबाप म्हणतात, सखा म्हणतात.
पण मी म्हणते गंगे, देवानं आपल्यास रक्ताची नाती दिली, मायबा भाऊबंद लेकरं बाळ, तर मग त्या दगडाशी नातं का म्हणून जोडायचं? दगडच आहे मेला, त्याला काळीच तरी आहे का? तुकाराम महाराजांसाठी गरम पुरणाच्या पोळ्या बांधता बांधता जिजाईची बडबड चालू होती. आई, विठोबाचा निवद काढला का? शांतपणे गंगा म्हणाली. त्याचा निवद काढायला मज वेळ नाही. कालपासून तुझे बाबा गेलेत, पोटात काही नसल त्यांच्या. अगं आई, तुझ्या तरी पोटात आहे का कालपासून काही? नुसती राबत असतेस, कामाशिवाय दुसरं कामही नाही ना मज. पुरणाच्या गरम पोळ्या बांधलेलं पालवाचं गाठोडं एका छोट्याशा सुंदर सुबक बांबूच्या काड्यांनी तयार केलेल्या टोपलीत ठेवलं. सोबत भाजीपोळी घेतली, थंडगार पाण्याने भरलेली कळशी घेतली आणि ती निघाली. मंदिरात जवळून जाताना तिने कानोसा घेतला. टाळ चिपळ्यांचा आवाज येत नव्हता. ती मग सरळ निघाली. रस्त्यात भेटणाऱ्यांना विचारलं, बुवा कुठे दिसले का म्हणून. सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं. समोरनं गोकर्णा मावशी येताना दिसली. ती नदीवरनं येत होती. डोक्यावर टोपलं आणि त्यात धुण्याचे पिळे. मावशी, बुवा दिसले का कुठे? नाही दिसले नाही, पण झुडपातनं आवाज येत होता का नाही. बरं झालं मावशी तुम्ही सांगितलं. केव्हाची जीवाला हुरहुर लागली होती. का होऊन बाया? अहो काय सांगू मावशी, कालपासून गेले, ते आलेच नाहीत ना. आता त्यात काय नवीन आहे वय? नवीन नाही मावशी, तो देखत भुली पाडतो, नजरबंदी करतो तो. राजे आले होते म्हणे घरी. हो मावशी. अगं जराशी खबर करती तर मी बी येते ना. आधी माहीत नव्हतं ना मावशी, एकदम दारातच. मले तर काही सुचेच ना. राजा मोठा साजरा दिसत असेल ना? खूप साजरा मावशी, मी तर धन्य झाले. बरं निघते, जा मा जा. विठ्ठल 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 एका लयीत तुकाराम महाराजांचा आवाज. मध्येच टाळ वाजत होता. इंद्रायणीच्या एका झुडपात तुकाराम महाराज बसलेले. त्यांची ध्यान मुद्रा अवस्था, मिटलेले डोळे, शांत चित्त. जरा वेळ जिजाई बसून राहिली. समोर इंद्रायणीचा लढीवाळ खळखळाट कानावर येत होता. बुवा, जिजाईनं हळूच आवाज दिला. पण बुवा विठ्ठल नामात तल्लीन झाले होते. कौतुकानं लहान मुलाला निहाळावं तशी जिजाई तुकाराम महाराजांना निहाळत होती. कालच्या भांडणाचा मागमूस सुद्धा तिच्या मनी नव्हता. जरा वाट बघून बुवा असं म्हणून दोन्ही हाताने हलवलं जिजाईने तुकाराम महाराजांना. कधी आली जिजाई? आत्ताच. जा नदीवर हातपाय धुवून या, मी वाढते. जिजाईनं टोपलीतली पालवाची गाठ सोडली. उपरण्याला हात तोंड पुसत तुकाराम महाराज येऊन बसले. घ्या, जेवण करा. नाही जेवणार. का? आता काय झालं? कालचा राग गेला नाही की काय म्हणायचा? जिजाई, मला राग येतच नाही. रागानं होतं काय? आपण आपलंच नुकसान करतो. ते कसं काय? अगं राग म्हणजे आग, मन जळतं त्याने. बरं मग जेवत का नाही? तू पण जेव की. तुमचं होऊ द्या ना बुवा. घे तूही, मला माहिती आहे कालपासनं तूही जेवलेली नाही आहेस. मनकवडे आहात का? खूप नाही, थोडा. जिजाईनं एक पोळी स्वतःच्या समोर घेतली. अरे, आज पुरणाची पोळी? आज मांडवस आहे ना बुवा. माझ्या विठ्ठलाला निवद दाखवला का? आता त्यालाच विचारा की. माहिती आहे मला, तू सारं व्यवस्थित करशील याची खात्री पण आहे. मग विचारता कसे? तुकाराम महाराज हसले. बुवा, हात धुत जिजाई म्हणाली. मग तिने कळशीतलं थंडगार पाणी बुवांना पाजलं. त्यांनी ओंजळ तोंडाशी धरली. जिजाईनं वरून कळशी धरली. पाण्याची धार बुवांच्या ओंजळीत. जिजाई, तू पुरणाची पोळी छान करतेस. माझी आई पण अशीच करायची पुरणाची पोळी. खरंच छान करायच्या सासूबाई पुरणाच्या पोळ्या. त्यांच्यासारखं नाही जमत मज. नाही नाही, तुझ्या हातच्या पण खूप छान झाल्या आहेत. बुवा, एक विचारू? हो विचार की. एवढ्या कष्टाच्या आयुष्यात भोवती सर्व गोष्टींची वणवा पेटल्यागत जगणं असताना तुम्ही शांत कसे? मी माझ्या व्यथा, चिंता, काळज्या
कधी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो, तर कधी या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवून टाकतो आणि राहतो अलिप्त. कसं जमतं तुम्हास? त्याच्या चरणी लीन झालं ना की सारं जमतं. तूही बघ की अनुभव घेऊन. नको, तुम्ही तुमचा देह वाहिला ना त्याच्या चरणी, बस झालं. मला माझं घर आहे, माझी पोरं आहे. बुवा, मज तर असं वाटतं की त्याची भक्ती केली ना की तो शक्ती नाही देत, तो शक्तीहीन करून टाकतो आपणास. गैरसमज आहे तुझा. नाही बुवा, माझा पक्का समज आहे. असू द्या, आता घरला चला, लेकरं वाट बघतायत. टाळ चिपळ्या घेऊन तुकाराम महाराज घरी आले. टाळ चिपळ्या तुकाराम महाराजांचा जीव होता. सतत त्यांच्या संगतीला आणि सतत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात. म्हणून जिजाई त्यांचा रागराग करायची. राग तिला तुकाराम महाराजांचाही यायचा, पण तेवढ्या पुरता. रागापेक्षा ती त्यांच्यावर लोभ सुद्धा करायची. रात्री सारी निजानीच झाली. खाली जिजाई, तिच्या बाजूला मुलं झोपली होती. तुकाराम महाराजांना झोप येईना. ते बाजेवर उठून बसले. महाद्या म्हणजे महादेव आता चांगलाच मोठा झाला होता. कामानं शिणलेली जिजाई गाढ झोपेत होती. खूप साधी भोळी आहे जिजाई. एवढा पांडुरंग तिच्या भेटीला येऊन गेला, तिच्या गावीही नाही, आणि ती ते कबूलही करत नाही. तुकाराम महाराजांच्या मनात आलं आणि ते हसले स्वतःशी. बाबा, बाबा गोष्ट सांगा ना. मुलं भोवती बसत तुकाराम महाराजांना म्हणाली. तुकाराम महाराज सकाळच्या उन्हात अंगणात मांडी घालून बसले होते. सड्याचं पिवळं थम्म अंगण, मधोमध पांढरी रांगोळी, त्यावर वाहिलेला हळदी कुंकू, बाजूला तुळशी वृंदावन, तेही शेणानं सारवलेलं. गोठ्यातून विठीच्या गळ्यातल्या घुंगरांचा घंटानाद येत होता. जिजाई चुलीवर दुधाच्या दुतल्या ठेवत होती. नुकत्याच काढलेल्या दुधाला गरम करायचं होतं. बाबा सांगा ना गोष्ट. कसली गोष्ट सांगू? कीर्तनात सांगता तशी. विठ्ठलाची सांगा ना बाबा. बाबा, विठ्ठल भेटला तुम्हास? हो, भेटला की. कधी? रात्री. काय? मग आम्हास का नाही भेटवलं? तुम्ही झोपला होता. तर मग उठवायचं ना बाबा. पण बाबा, कसा दिसत होता हो विठ्ठल? आणि तेवढ्या जिजाई तीरासारखी तिथे आली आणि म्हणाली, पुढे बोलायचं नाही बुवा. त्या काळ्याबद्दल एक शब्द सुद्धा या घरात काढायचा नाही. तुमच्या वाटेनी मला मुलांना जाऊ द्यायचं नाही. त्यांना देव नाही करायचं, मज त्यांना माणूस म्हणून घडवायचंय मला बुवा. तुकाराम महाराज चूप राहिले. मुलंही शांतपणे बसून राहिली. ती कधी आईकडे बघत होती तर कधी वडिलांकडे. विठुरायाही अवाक झाला. कळत नकळत त्याला आता ह्या क्षणी कोण चूक होतं आणि कोण बरोबर कळेना. अध्यात्माच्या मंदिराचा तुकोबा कळस होतोय आणि युगानुयुग हा कळस असाच झळाळत राहणार होता. पण ज्या पहिल्या पायरीवर पाय देऊन तुकाराम महाराज एक एक पायरी पाय करत वर चढले आणि कळस झाले, म्हणून पहिल्या पायरीचं महत्व कमी होणार नव्हतंच. कधी नव्हे तो विठ्ठल संभ्रमात पडला होता. दोघेही त्याला प्रिय होते. कुणाला डावं ठरवू, कुणाला उजवं ठरवू कळत नव्हतं विठ्ठलाला. पण तुकाराम महाराजांचं मोठेपण नियतीनं कधीच लिहून ठेवलेलं होतं. तुकाराम महाराजांच्या ललाटीच्या रेषा जास्त ठळक होत्या आणि काम करून करून संसाराचा गाडा रेटणाऱ्या जिजाईच्या तळहातावरच्या रेषा पुसट होऊ पाहत होत्या. तुकाराम महाराज, त्या दिवशी मंदिरात तुम्ही विठुरायाचा दावा केला आणि पाऊसच पडला. आता पीक हसून राहिले शेतात आणि हिरवं शिवार डोलायला लागलंय. घरी बैठकीवर बसलेल्या तुकाराम महाराजांना काही गावकरी भेटायला आले होते. ते म्हणाले, मी निमित्त मात्र आहे, सारं त्याच्या हाती. आणि कसं आहे भाऊ, आयुष्यात कडक ऊन सोसल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही. हा, ते गरज आहे म्हणा. आणि देव मोठा आहे, ताकदवान आहे, पण आपलं गारानं त्याच्यापर्यंत पोहोचवणारा बी तेवढ्याच ताकदीचा असावा लागतो ना महाराज. आणि काम करता करता जिजाई डोक्यावरचा पदर नीट करत तिथे आली, उभी राहिली आणि म्हणाली, भाऊ, दुष्काळ पडून पडून किती दिवस पडन? एक नाही एक दिवस पाऊस येणार आहेच. आणि त्या तुमच्या देवाला आज लोकांची इतकी फिकीर होती ना, तर त्यांनी दुष्काळ पाडलाच कशाला? आणि इकडे म्हणता का देव सर्व ठिकाणी आहे.
मग मंदिरात जाऊन टाळ कोटायची गरज काय? इथं तर इथं पार तिकडं त्या पंढरपुरी जातेत पैदल. कशासाठी? विनाकारण जीवाले तकलीफ. जिजाई फुटाण्यासारखी तडतडत होती. सगळे शांत. एक जण हळूच म्हणाला, पण बाई, भक्तीचे मार्ग निरनिराळे असतात ना. बस भाऊ बस, मी अडाणी बाई, मच काही फार कळत नाही. जे वाटतं ते बोलले, पण आता तुमचे ते भक्तीचे मार्ग मज सांगू नका. नमस्तेची आवड आहे, नमस्पाची फुरसत आहे, आणि त्या काळ्याच्या ढंग धतुऱ्यास मी काही बोलायची नाही. जिजाई जे बोलली तेही निर्विवाद होतं. एकाच गोष्टीकडे बघण्याची प्रत्येकाची नजर वेगळी असते भाऊ. जिजाईचंही तसंच आहे. तिला गोपाळकृष्ण आवडतो, मला विठुराया. दोन्ही एकाचीच रूप की. तुकाराम महाराज शांतपणे म्हणाले. कार्तिकी एकादशीला मंदिरात मोठा उत्सव झाला. भजन, कीर्तन, महाप्रसाद, गोपाळकाला. पंढरपुरात चंद्रभागा आणि देहूत इंद्रायणी आनंदानं वाहत होत्या. ब्राह्मण अब्राह्मण सारेच तुकाराम महाराजांना मानू लागले होते. तुकाराम महाराज कीर्तनातनं भक्तीचा महिमा सांगत होते. अनेक अडचणींनी, कटकटींनी, गरिबींनी पिडलेल्या लोकांना दिलासा मिळावा म्हणून अंधारात भरकटलेल्या सामान्य लोकांना वाट दाखवत होते. भगवंतापर्यंत पोहोचण्याची आणि अंधारलेल्या वाटेवर भक्तीची, विचारांची एक एक पणती लावत होते. तुकाराम महाराजांचं हे काम अतिशय मोलाचं होतं. घरादाराकडे पूर्वीही लक्ष नव्हतंच, आता तर मुळीच नव्हतं. जिजाईचा राग, तिचा टाहो, तिचा आकांत त्यांच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. बुवा होय, काय चालवलंय तुम्ही? अहो मी काय म्हणतेय ते ऐकताय ना? बुवा बुवा, अहो कथी लोटलं का काय कानात तुमच्या? जिजाईचे बुवा विठ्ठल नामात रत, त्यामुळे तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हता. जिजाई म्हणाली तशी त्यांच्या कानात कथील नव्हतं ओतलं, पण विठ्ठल नामाच्या सोन्यानं मढवलेल्या बाळ्या पांडुरंगानं तुकाराम महाराजांच्या कानात अशा अडकवून दिल्या की कुणाचाही आवाज त्याच्या आत पोहोचूच नये. श्वासागणिक विठ्ठल नाम तुकाराम महाराजांच्या ओठात होतं, अंतःकरणात सुद्धा तोच होता. डोळ्यांच्या बाहुलीतही तोच, आणि तुकारामांच्या अवतीभवतीही तोच होता. अवतीभवती काय? विठ्ठलानं तुकाराम महाराजांच्या काळजातच घर केलं होतं, आणि सर्व बंधनातनं मुक्त झालेले तुकाराम महाराज विठ्ठलाच्या समीप होते. विठ्ठल जिंकला होता. अलीकडे बुवा घरच विसरले होते, पण ते कुठेही असले तरी जिजाई त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था स्वतः बघायची. कधीतरी बुवा घरी यायचे. त्या दिवशी जिजाईला सण असल्यासारखं वाटे. घरी असले काय किंवा नसले काय, भेट मात्र व्हायची. हल्ली तुकाराम महाराज सतत म्हणायचे, जिजाई माझा मुक्काम संपलाय असं वाटतंय. म्हणजे माझं काम झालं जिजाई. ज्या कामासाठी आलो होतो ते संपलं. कामं कधी संपतात होय? मुलांना मोठं करायचं आहे, त्यांचं लग्न. जिजाई, हे मोहपाश कधी संपायचेच नाहीत. त्यासाठी तू आहेसच. तू आपल्या संसाराचं एक टोक असं खंबीरपणे पक्क पकडून ठेवलंयस. वादळ वाऱ्यात सुद्धा जीवाच्या आकांतानं त्या टोकावरची घट्ट पकड सैल होऊ दिली नाहीस, म्हणून हा तुका काही करू शकला नाही. तू समर्थ होतीस म्हणून हा तुका घडला, मोठा झाला. नाहीतर मी कोण जिजाई? तुमचं हसणं माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही माझी ताकद आहात बुवा, बळ आहात तुम्ही. ते काहीही असलं तरी जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच जायचा दिवस ठरलेला असतो. भास बुवा, बुवा जेव्हा आधी मग बघू, आणि पुन्हा अशा गोष्टी काढायच्या नाहीत. मी आतून ढासळते बुवा. मग पुन्हा पुन्हा स्वतःला असं बांधून काढणं खूप कठीण जातो. तुकाराम महाराज गूढ हसले. जिजाई, मी जातोय, चलतेस माझ्या संगे? कुठे बुवा? मोक्षपदी. नाही जायची मी. चल, थकली आहेस आता.
आता आराम हवा, चल. नाही बुवा, बुवा तिथे कितीही सुख असलं तरी मी यायची नाही. माझ्या मुलांना माझ्याशिवाय कुणी नाही. माझं घर आहे, त्याला सांभाळायचं आहे, माझी विठी आहे. आणि हा एवढा सगळा पसारा टाकून कुठे येऊ तुमच्या संग? मी येऊ? जाताय? हो. बुवा, काय? चालताना मागे फिरून बघत तुकाराम महाराज म्हणाले, बुवा ह्या तुमच्या टाळ चिपळ्या राहिल्या की? असू दे तुझ्याजवळ माझी आठवण. बुवा काय हे? पुन्हा विचारतोय. चल. नाही जमणार बुवा, लेकरं कुणावर सोपू? पुन्हा तेच, विठू बघेल की सारं. नका घेऊ नाव त्या बोहाऱ्याचं. हसले तुकाराम महाराज. जिजाई आजवर साथ दिलीस, पुढेही हवी आहे मला तुझी साथ. हो म्हणू का नाही म्हणू या गोंधळात जिजाई अडकली. खरं तर नाहीच म्हणणार होती. कुठे या बुवासोबत आपली फरफट करायची आणि लेकरांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं. पण तेवढ्यात जिजाईला जाग आली. ती उठून बसली. स्वप्न पडलं म्हणायचं. जिजाई मनाशीच म्हणाली, पण पडलेल्या स्वप्नानं जिजाई बेचैन झाली होती. कारण पहाटेची स्वप्न खरी होती म्हणतात. तिच्या मनात आलं, छे असं नाही होणार, नाही होणार हे. मग सकाळी उठून ती कामाला लागली. पण तिचं चित्त नव्हतं. तिचं सगळं चित्त बुवात. परवालाच होळी झाली, आज फाल्गुन द्वितीय. महादेवा, ए महाद्या, जा बरं बुवांना बघून ये कुठे. अरे जा, मंदिरात असतील. इकडे तिकडे गेले बुवा तर त्या काळ्याला भीती नाही वाटणार. महाद्या गेला. जरा वेळानं धावत आला. आई, बाबा मंदिरात आहेत, मी दुरूनच बघितलं आणि आलो. बरं झालं बाप्पा, जीव थाऱ्यावर आला. असं म्हणून जिजाई कामाला लागली. आई, आज बाबांचं कीर्तन आहे म्हणे. ते रोजच राहते. कोण म्हणे? मंदिरातले लोक म्हणेत. जिजाई, ए बाई जिजाई. बाजूची काकी आवाज देत होती. बोल की काकी, आज तुकाराम महाराजाचं कीर्तन आहे, चालशील काय? पाहते काकी, तसंही कथा कीर्तनात माझं मन नाही लागत. ढीगभर कामं नजरेत राहते. आज तर माझा जीव काही थाऱ्यावर नाही. काहून बाया? अहो सकाळी सकाळी विचित्र स्वप्न पडलं. आता स्वप्न काय खरी थोडी होते? हो ना, मी माझ्या मनाला तेच समजावत होती, पण मन तर असं का 12 वाटा फुटल्यागत. तर नको येऊ. तू चालली काकी? वय केव्हा? दुपारचं. इंद्रायणीच्या काठी म्हणते. जिजाईचे हात काम उरकत होते. मनात तुकाराम बुवांचा विचार. दुपारचं कीर्तन आहे, मग बुवा भाकर केव्हा खातील म्हणा. जिजाईच्या मनात आलं, भाकर आपण घेऊनच जाऊ, कीर्तन झाल्यावर खातील. जिजाईच्या मनात विचार सुरू होते. तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी पुरा गाव लोटला होता. इंद्रायणीचा काठ माणसांनी फुलून गेला. तुकाराम महाराज कीर्तनासाठी उभे राहिले. पांढरं धोतर, पांढरीच बाराबंदी, डोक्याला पांढरं पागोट, उभं गंध त्यावर बुक्का, हातात चिपळ्या, मुखावर तेज देवत्वाचं. कारण विठ्ठल त्यांच्या आत वस्तीला, अंगात भिनलेला. महाराजांचं कीर्तन सुरू झालं. त्यांच्या मुखातनं अमृतवाणी झरायला लागली. विठ्ठलाच्या रूपाचं, गुणाचं यथोचित वर्णन तुकाराम महाराज करायला लागले. लोकांच्या डोळ्यासमोर साक्षात पांडुरंग उभा राहिला. आपल्या सभोवताली पांडुरंगाचं अस्तित्व लोकांना जाणवायला लागलं. लोकांची तंद्री लागली. देहभान विसरून सारे ऐकत होते. विठुरायाच्या नामाचा गजर सुरू झाला. तुकाराम महाराजांसोबत सारे त्या गजरात सामील झाले. अग्निकर्पुराच्या मेळी काय औरली काजळी, अग्निकर्पुराच्या मेळी काय औरली काजळी, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती. देशकाल वस्तुभेद मावळला, देशकाल वस्तुभेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. तुकाराम महाराज विठ्ठलनामा दंग. हातातल्या चिपळ्या लयीत वाजत होत्या. महाराज विठ्ठलनामाच्या रंगात रंगलेले, डोळे मिटलेले,
आत विठ्ठल बाहेर विठ्ठल, सारच कसं विठ्ठलमय. आणि त्या गजरात तुकाराम महाराजांचा कोणीतरी हात धरला. अतिशय मायेनं प्रेमानं ओथंबलेला, भक्तिरसानं रसरसलेला तो विलक्षण अनुभव. चल, समता एकता बंधुता यांचा सदैव संदेश देणाऱ्या तुकाराम महाराजास कोणीतरी म्हणाल, आणि आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. राम कृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला. भारावलेल्या अवस्थेत निर्गुण निराकारासोबत तुकाराम महाराज अंतर्धान पावले. सारे अवाक. ते साल होतं इसवी सन 1649, शके 1571. शके 1520, इसवी सन 1598 मध्ये जन्मलेले तुकाराम महाराज इसवी सन 1649 मध्ये वैकुंठास गेले. उत्कट विठ्ठल भक्तीचा हा सुरम्य प्रवास संपला. तुकाराम महाराज गेले. जिजाईला घरी येऊन कोणीतरी सांगितलं, गेले तर येतील की, नाही यायचे म्हणजे. आणि जिजाई हातचं काम सोडून उठली, सैरभैर झाली. तशाही अवस्थेत बुवाची शिदोरी सोबत घेतली आणि इंद्रायणीच्या काठी धावली. ज्याला त्याला वेड्यागत पुसू लागली, माझा बुवा कुठं आहे, कुठं आहे माझा बुवा. सकाळपासून त्यांच्या पोटात काही नाही, बुवा. जिजाई वेडी होती, खोळी होती. ज्यानं भक्तिरसाचं अमृत पान केलं त्याला कुठली भूक लागायला. बुवा. पुन्हा जिजाईचा आर्त स्वर आज म्हणतात निनादला. लोकांची हृदय चिरत गेला. तो आवाज ऐकून विठुरायाही थरकला. आणि जिजाईला सगळेजण सांगायला लागले, तुकाराम महाराज रथात बसून गेले. रथ फुलांनी सजलेला होता, गरुड रथ होता तो. रथात कुणीतरी होतं, देवच होता तो, पण नीट दिसला नाही. तुकारामाला हात धरून बसवलं रथात. कुणीतरी म्हणत होतं. तुकाराम महाराज इंद्रायणीकडे गेले, मग दिसलेच नाही. तुम्हाला पण चळ लागलाय का बुवांसारखा, काही पण सांगता. जिजाई चिडून म्हणाली. पुन्हा अवतीभोवती बघत तिने साद घातली, बुवा. जिजाईचा आवाज थरथरला, भरून आलं तिला. आवली. आवाजाच्या दिशेनं जिजाईनं बघितलं. तशाही परिस्थितीत तिने त्या चेहऱ्याकडे बघितलं. चेहरा कधी ओळखीचा वाटत होता, कधी अनोळखी. डोळ्यात आसवं दाटली होती तिच्या. पुन्हा आवाज आला, आवली. एवढ्या वर्षांनंतर कोण आवाज देतंय आवली म्हणून. माझ्या माहेरचा आहे का काय कोणी. तुझ्या बुवांनी ह्या टाळ चिपळ्या दिल्यात तुझ्यासाठी. जिजाईच्या हातून पालवात गुंडाळलेली भाकरी हाती घेऊन तिच्या हातीत त्यांनी टाळ आणि चिपळ्या दिल्या. जिजाईनं त्या टाळ चिपळ्या उराशी धरल्या आणि तिने हंबरडाच फोडला. 10 दिशांना भेदून जाणारा हंबरडा. जिजाईनं आकांत मांडला. तिच्या आकांतानं साऱ्यांची अंतःकरणं गलबलून गेली, मन थिजून गेली. तिच्या आकांतानं इंद्रायणी स्तब्ध झाली. विठ्ठलाच्या पायाखालची वीट थरारून गेली. वाहता वारा अचानक अवाक झाला आणि टाळ चिपळ्या मुक्या झाल्या. आत्तापर्यंत जिजाई ज्या टाळ चिपळ्यांचा रागराग करायची, त्याच टाळ चिपळ्या उराशी धरून जिजाई निघाली. वाटेतल्या विठूच्या मंदिराशी थबकली. तिच्या संगे सारा देहू गाव होता. जिजाई मंदिराच्या पायऱ्या चढली, थेट गाभाऱ्याशी जाऊन उभी राहिली. रागाचा एक कटाक्ष तिने विठ्ठलाकडे टाकला. मनात विचारांचं तुंबळ माजलं होतं. झालं समाधान. राग, चिडचिड, तिरस्कार, आजवर सारं सोसलेलं भोगलेलं याची धुम्मस तिच्या शब्दातून प्रकटली. अरे बघतोयस काय मेल्या, माझ्या संसाराची तर दरबंदीच काढून घेतलीस. सांग कुठे माझा बुवा, कुठे लपवलायस त्यास, सांग की. अरे अरे दयाघन म्हणून वाणवतात ना तूच,
मग माझ्यावरच सारा कोप का? भक्तांचा कैवारी म्हणवतोस ना स्वतःस, बघितलं तुझं कैवार घेणं. असू दे, मी काही तुझ्याशी भांडण करायला आलेली नाही, तुला काही मागायलाही आलेली नाही. तुझ्या दाठ्यात दर्शनासाठी तर नाही चाले, पण रुक्मिणीच्या वल्लभा, मी ज्या वाटेवर पाऊल ठेवलं ना, ती वाट तुझ्या मंदिरापाशी येऊन थांबली. डोळे पुसले जिजाईनं, जरा थांबली आणि मग पुन्हा म्हणाली, तुझ लोक अनाथांचा नाथ म्हणतात, तुझ्याजवळ भेदभाव नाही असंही म्हणतात. माझा बुवा पुण्यवान, कारण तो तुझ्या भजनी लागला होता. माझ्या बुवासाठी रथ पाठवून त्यांना वैकुंठाला घेऊन गेलास, त्यांना तुझ्या दारीचा सोन्याचा पिंपळ केलास, आणि मी काटेरी बाभूळ का म्हणून? एक खुंदका दिला जिजाईनं. डोक्यावर माठ ठेवल्या ग तिचे डोळे गळत होते. पंढरीच्या राजा, लोकांनी तुझ पंढरीचं राजेपण वहाल केलंय. मी अनेक वर्षांनंतर तुझ्या समोर उभी आहे. मी हे बघायला आली आहे, माझ्या घरातली माणसं, माझ्या घराची सुखसमृद्धी, माझ्या घरातली शांती, आणि माझं घर सुद्धा हिसकावून ओरबडून घेणारा पंढरीचा राजा किती श्रीमंत झालाय. कैवल्य दानी म्हणून तुझी ख्याती आहे. गरिबांचा कैवारी आहेस, दुर्बलांना बळ देतोस म्हणे. मग माझे तर आज तू पंकज छाटून टाकलेस की. या इथे बसायचे ना माझे बुवा, या दगडाच्या खांबाशी. जिजाई त्या खांबाजवळ गेली, टाळ चिपळ्या एका हाती धरल्या, त्या खांबाला तिने कवेत घेतलं आणि बुवा म्हणून हंबरडा फोडला. आणि चराचराला व्यापून उरलेला तो पांडुरंग अंतर्बाह्य थरारून उठला, बेचैन झाला. टाळ चिपळ्या उराशी धरून जिजाई मंदिराच्या बाहेर आली. आसवांनी आणि घामानी ओला चिंब चेहरा, दुःखानं ओलं गच्च मन, आणि ओल्या गच्च मनात बुवांचं आराधन. बुवा बुवा म्हणत तिचा आकांत चालूच होता. देहुकरांच्या डोळ्यात पाणी. जिजाईचं धाय मोकलून रडणं तिला कशाचीही शुद्ध नव्हती. ती बोलत होती, रडत होती. डोळ्यातली आसवं तिच्या गालावर ओघळत होती. काही आसवं तिच्या गालावरच्या खळीत अडकलेली, आणि कपाळावरची कुंकवाची चिरी पुसट झालेली. जिजाई तुकोबाच्या जाण्यानं बेहाल झालेली. जिजाईच्या दुःखानं सारं वातावरण डोहाळून गेलेलं. तिने भुईवर अंग टाकलं. तिचं ओक्सा बोक्षे रडणं चालूच होतं. भोवती गर्दीच गर्दी. आणि तिच्या कानाशी आवाज आला, अवली, अवली तू होतीस म्हणून. अवली तू होतीस म्हणून तुकोबा आकाशा एवढा झाला. जिजाईनं मान वर करून बघितलं. तिच्यापाशी विठ्ठल उभा होता. अश्रू भरल्या नजरेनं तिनं सारीकडे बघितलं. प्रत्येक चेहऱ्यात तिला विठ्ठल दिसत होता. तोच विठ्ठल, विटेवर उभा असलेला, कटेवर हात, गळ्यात वैजयंती माळ, तुळशी हार. जिजाईनं डोळ्यातली आसवं पुसून पुन्हा विठ्ठलाचं रूप न्याहाळलं. तो तिला गर्दीतला चेहरा आठवला. सारं गाव तुमच्या पाठीशी आहे म्हणणारा. कधी तो सामानाच्या थैल्या घेऊन आलेल्या विठोबासारखा भासला, तर कधी पाय चेपणाऱ्या पंढरीसारखा, तर कधी मघाशी पालवातली भाकरी हाती घेणारा चेहरा. विठ्ठलाची अनेक रूपं तिच्या भोवती उभी होती. पुन्हा तिला विटेवरचा विठ्ठल दिसला. त्याच्या ओठावर हसू होतं, तेच हसू भक्तांवर गारुड करणार. पण आज विठ्ठलाचे ओठ हसत असले तरी डोळे मात्र पाण्यानं तुडुंब भरलेले होते. त्याच्या डोळ्यातलं थरथरणारं पाणी जिजाईनं बघितलं. कुठलीशी खूण अंतरंगात उलगडत गेली. जन्मजन्मांतरीची ओळख पटत गेली
आणि टाळ चिपळ्या सांभाळत जिजाईनं नाही त्या आवलीनं काळ्या विठूला हात जोडले. भोवतीची गर्दी तुकाराम महाराजांचा जय जयकार करत होती आणि आवली तू होतीस म्हणून हे शब्द जिजाईच्या मनात भिरभिरत होते. मंदिराच्या खांबातनं, देहूच्या परिसरातनं, झाडा झुडपातनं, इंद्रायणीच नव्हे तर चंद्रभागेच्या वाहत्या पाण्यातनं, विठ्ठलाच्या पायाखालच्या विटेतनं आणि साक्षात विठ्ठलाच्या मुखातनं हेच शब्द उमटत होते, आवली तू होतीस म्हणून. श्रोते हो, विजया ब्राह्मणकर यांची कादंबरी आवली तू होतीस म्हणून या इथे संपली. संपूर्ण कादंबरी श्रोते हो आपण ऐकली, त्याबद्दल मी माझ्यातर्फे म्हणजे दीपक रेगेतर्फे आणि विजयाताई ब्राह्मणकरांच्या तर्फे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल 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 विठ्ठल.